सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्याची आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महागाई भत्ता 1% वाढणार, महत्वाची अपडेट जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर। तर मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता मिळू शकतो। सरकार लवकरच याबाबत घोषणा करू शकते। पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत महागाई भत्त्याबाबत घोषणा होऊ शकते। या बैठकीत महागाई भत्त्याच्या निर्णयाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। सरकार वर्षभरात दोनदा महागाई भत्त्याची वाढ करते। जानेवारी आणि जून महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो। दरम्यान जानेवारी मधील वाढणारा महागाई भत्त्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे। होळी आणि दिवाळीत अशा दोन कालावधीत महागाई भत्त्यात वाढ होते। 2025 मध्ये महागाई भत्त्याची घोषणा ही 28 मार्च रोजी झाली होती। दरम्यान या वर्षी 2026 मध्ये महागाई भत्ता मार्च अखेर किंवा एप्रिलच्या सुरुवातीला घोषणा केली जाईल अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे। महागाई भत्त्यातील वाढ 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल। कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकीही मिळणार आहे। महागाई भत्ता कितीने वाढणार पहा मित्रांनो, सध्याचा महागाई भत्ता हा 58% आहे। हा मागच्या वर्षी ऑक्टोबर 2025 चा महागाई भत्ता आहे। AICPI-IW च्या आकडेवारीनुसार या महागाई भत्त्यात 2 ते 3% वाढ केली जाईल। म्हणजेच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 60 किंवा 61% होऊ शकतो। पगारावर काय परिणाम होईल मित्रांनो, जर तुमची बेसिक सॅलरी 18,000 रुपये असेल तर 2% महागाई भत्ता वाढला तर 28,000 रुपये मिळू शकतात। जर 3% वाढला तर 28,980 रुपये मिळू शकतात। यांचा पगार 29,200 रुपये आहे, त्यांना महागाई भत्त्यासहित 47,012 रुपये मिळू शकतात। महागाई भत्ता जानेवारीत लागू व्हायला हवा होता, मात्र महागाई भत्त्याची घोषणा होण्यास उशीर झाला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांना 2 ते 3 महिन्याची थकबाकीही मिळू शकते। हा महागाई भत्ता महत्वाचा असणार आहे, कारण 7व्या वेतन आयोग संपल्यानंतर हा पहिलाच महागाई भत्ता असणार आहे। पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।